अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी प्रकट दिन आता 10 एप्रिलला आहे. तर ज्यांच्याकडनं 21 दिवसांची सेवा झाली नाही ते 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची ही सेवा करू शकता. आता बघा, तुम्ही सेवा काय करू शकता हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, पण तरीही आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणतीच सेवा करायला जमत नाही त्यांनी फक्त दत्त महाराजांची जी उच्च कोटीची सेवा आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी 5 ते 10 मिनटं तुम्हाला त्या सेवेसाठी लागतात, तेवढेही लागत नाहीत, पण करण्याचा प्रयत्न करा. बघा, तर 21 दिवसांसाठी मी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या होत्या त्या जर तुम्हाला आत्तापर्यंत करता आल्या नसेल तर तुम्ही 11 दिवसांसाठी स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा करू शकता. बघा, स्वामींचा प्रकट दिन हा 10 एप्रिलला आहे आणि आपल्याला सेवा तुम्हाला जर 11 दिवसांसाठी करायची असेल तर तुम्हाला 31 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला सेवा करावी लागते, म्हणजे तुमचे 11 दिवसांची सेवा पूर्ण होईल. आता बऱ्याच महिलांना मासिक धर्म होता, कोणाला सूतक होतं, कोणाला विटाळ होता, त्यामुळे जर कोणाला सेवा करता आल्या नसतील तर त्यांनी 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची सेवा करायला विसरू नका. आता बघा, 11 दिवसांमध्ये तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत वाचणं शक्य असेल, पूर्ण पारायण करणं शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा, कारण की तो स्वामींचा आत्मा आहे. ते पारायण म्हणजे स्वामींच्या अवतार काळातल्या सगळ्या लीला त्या पारायणामध्ये वर्णन केल्या आहे, त्या ग्रंथामध्ये वर्णन केले आहेत. त्यामुळे तो ग्रंथ जेव्हा आपण वाचतो, खरंच तो ग्रंथ ज्या भक्तांच्या हातात पडतो ना त्याच्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा. इतका प्रभावी असा हा ग्रंथ आहे. अगदी छोटासा ग्रंथ आहे, 21 अध्यायांचा, पण त्याचं फळ आणि तो इतका प्रभावी आहे ना, त्या ग्रंथाच्या पारायणाने केवळ असाध्यही कामं साध्य होऊ शकतात. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा करा, छोटी करा मोठी करा. बघा, मी तुम्हाला नाही म्हणणार की तुम्ही पारायणच करा, अजिबात नाही. तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा, छोटी असू द्या मोठी असू द्या. स्वामींच्या प्रत्येक सेवेमध्ये ताकद असते, प्रत्येक सेवा स्वामींची ही प्रभावी असतेच, त्यात काही शंका नाही. केवळ नामस्मरणाने सुद्धा तुमच्या अशक्यही गोष्ट शक्य होऊ शकतात आणि होतातच, केवळ नामस्मरण केल्याने सुद्धा. म्हणून स्वामींची कोणतीही सेवा, ही सेवा छोटी आहे किंवा ही मोठी आहे असं अजिबात समजू नका. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य आहे त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, तुम्हाला 11 दिवसांसाठी जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करणं शक्य नसेल किंवा कोणतीही सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर दत्त महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे ज्याला खूप कमी वेळ लागतो आणि कमी वेळात पण इतकं प्रभावी ते स्तोत्र आहे ना, त्या स्तोत्राच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. ते स्तोत्र म्हणजे घोर कष्टधरण स्तोत्र. बघा, घोर कष्ट आणि उद्धार, आपल्या आयुष्यातली घोर कष्ट हे समूळ नष्ट होण्यासाठी आपल्याला त्या स्तोत्राचं पठण करावं लागतं. हे स्तोत्र मी सुद्धा नित्यसेवेमध्ये रोज पठण करते. मी या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच सेवेकरी करतही असतील, त्यांना याचा अनुभव आहे आणि मी सुद्धा करते. खरंच सांगते, आपल्याला जी कष्ट बघा, कधी कधी आपण एवढी कष्ट करतो पण आपल्याला पाहिजे तेवढं फळ मिळत नाही. मग ते फळ फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींच्या सेवेने ते फळ फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींच्या सेवेत येऊन मिळत असतं. आणि लक्षात घ्या, हे जे स्तोत्र आहे ना, घोर कष्टधरण स्तोत्र, हे या नावातच तुम्हाला समजलं असेल की ते किती प्रभावी आहे. टेंबे स्वामी महाराज यांनी त्या स्तोत्राची निर्मिती केलेली आहे. त्या स्तोत्राचा इतिहास आपण आधीच पाहिलेला आहे की ते स्तोत्र कसं निर्माण झालं, काय निर्माण झालं. महाराजांनी त्यांच्या भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी भक्तांना ते दिलेलं होतं. भक्तांनी महाराजांना विचारलं की स्वामी, तुम्ही नसताना आमच्या अडचणी कोण सोडवणार, आमच्या प्रश्न कोण सोडवणार. तेव्हा महाराजांनी त्यांना या स्तोत्राची निर्मिती करून दिलेली होती आणि सांगितलं होतं की मी नसताना तुम्हाला कोणतंही दुःख असू द्या, संकट असू द्या, जेव्हा तुम्ही या स्तोत्राचं संकल्पपूर्वक पठण कराल 6, 11, 51 वेळेस, 108 वेळेस, तेव्हा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, ते तुमची नक्कीच दूर होतील. हा या मागचा इतिहास आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. तर या स्तोत्राची निर्मिती अशी झालेली आहे. घोर कष्टधरण स्तोत्र प्रत्येकाने आपल्या नित्यसेवेमध्ये
रोज किमान एक वेळेस तरी पठण करायलाच हवं. बघा आता स्वामी प्रकट दिन आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आता 11 दिवसांची तुम्ही जर सेवा करणार असाल 31 मार्च 10 एप्रिल, तर 11 दिवसांमध्ये तुम्ही रोज 3 वेळेस घोरकष्टधरण स्तोत्र पठण करू शकता संकल्प करून, किंवा ज्यांना संकल्प करण्याची इच्छा नाही त्यांनी नाही केला तरी चालेल. 3 वेळेस करू शकता, 7 वेळेस, 11 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता. तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल, तुम्ही फक्त आणि फक्त हे स्तोत्र पठण करा. अतिशय छोटंसं स्तोत्र आहे, मी तुम्हाला म्हणून पण दाखवते. नक्की करण्याचा प्रयत्न करा. हे स्तोत्र तुम्हाला बघा, ज्यांच्याकडे 14वा अध्याय या ग्रंथाचं छोटंसं पुस्तक असेल ना सेपरेट, त्याच्या पाठीमागे हे स्तोत्र दिलेलं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी गुगलवर सर्च करा घोरकष्टधरण स्तोत्र, तुम्हाला मिळून जाईल PDF, किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करून तुम्ही ऐकू शकता, श्रवण करू शकता. त्यानंतर तुमचं ऐकून पाठ होईल आणि मग तुम्ही मोबाईलमधून बघून जरी तुम्ही वाचलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. आता मी तुम्हाला घोरकष्टधरण स्तोत्र म्हणून दाखवते. बघा, हे स्तोत्र तुम्ही तुम्हाला समजलं असेल 3, 7, 11, 21, 51 तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही म्हणू शकता. 11 दिवसांसाठी किंवा 7 दिवसांसाठी. तुमची कोणतीही अडचण असू द्या, कोणतंही तुम्हाला दुःख असेल, संकट असेल, किती डोंगर तुम्हाला तुमच्यावर कोसळला असेल संकटाचा, दुःखाचा, तरीसुद्धा तुम्ही हे स्तोत्र जर संकल्पपूर्वक पठण केलं तर तुम्हाला याचे खूप जास्त अनुभव नक्कीच येतील. त्यानंतर जर तुमची एखादी वस्तू हरवली असेल तर तुम्ही संकल्पपूर्वक जर या स्तोत्राचं 51 वेळेस रोज पठण केलं 11 दिवसांसाठी किंवा 21 दिवसांसाठी, रोज 51 वेळेस मी घोरकष्टधरण स्तोत्र म्हणणार, माझी ही वस्तू सापडू द्या, तर तुमची ती वस्तू मिळते. एवढे या स्तोत्राचे अनुभव आहेत, भक्तांनी घेतलेले आहेत, म्हणून तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवत आहे. तर आता मी तुम्हाला घोरकष्टधरण स्तोत्र कोणतं आहे ते म्हणून दाखवते. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकृते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. त्वं न माता त्वं पिता त्वधीपस्त्वं त्राता योगेक्षं कृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वमहरश्चतुदन्यं त्रातार्णवीक्ष ईशास्तजुर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ततो दैवत्यं शरणो कहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देयि मुक्तिं च भुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. श्लोक पंचमे लोकमंगलवदनं प्रपठन्योत भक्त्या स श्रीदत्तप्रभो भवेत्. तर हे आहे घोरकष्टधरण स्तोत्र. अतिशय छोटंसं आहे, 2 ते 3 मिनटं तुम्हाला हे स्तोत्र म्हणायला लागतील. तुम्ही या स्तोत्राची सेवा नक्की करून बघा. आणि बघा, स्वामी प्रकट दिनानिमित्तच नाही तर रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये किमान 1 वेळेस तरी या स्तोत्राचं पठण तुम्ही अवश्य करा. कष्ट तर आपल्याला करावेच लागतात, परंतु कधी कधी खूप कष्ट करूनसुद्धा, खूप मेहनत करूनसुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं फळ मिळत नाही. तर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातले अपार संकट, घोर कष्ट हे यांनी समूळ नष्ट होऊ शकतात. इतकं हे प्रभावी स्तोत्र आहे. नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला या सेवेमध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.